कोण ट्रायल करेल तुम्हाला? सगळीकडे तुम्हीच दिसताय ना. वाळूत तुम्ही, राखेत तुम्ही, दिया दुपारा माणसं मारायला तुम्हीच. असं आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. हां, ते महादेव मुंडे 15 महिने झालं मेलेलं आहे. त्याचे आरोपी सापडून न देणारे तुम्हीच. मग तुमच्यावरच काय येते? मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही. मी 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय. पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय, दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय. दुसऱ्यांवर काय आहे ना, तुमच्यावरच काय येतंय हा आमचा सवाल आहे. आणि तुमच्यावर आल्याच्या नंतर दादांत खोटं आहे, आमकं टमकं म्हणणं ठीक आहे. पण बघूया ना, अंजलीताईंनी जो हे केलेलं आहे त्याच्यावर ते आता मी काय बोलणार नाही. ते नेमकं काय करायचंय? माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. त्यामुळं मला आजच्या दमानी यांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. माझ्याकडे काही कागदपत्र आले पण मला वाचायलाच वेळ नाही भेटला. उद्या साहेब येऊन गेल्याच्या नंतर, कारण साहेब माझ्याकडे आहे, साहेबांचा दौरा होणं, त्यांचं स्वागत चांगलं होणं आणि आमच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळं आज मी त्यांच्यावरती काय बोलत नाही. आज उद्या अंजली दमानी ताईंना बोलू द्या, परवा दिवशी मी बोलतो 6 किंवा 7ला. तुम्ही जो पीक विम्याचा प्रश्न लावून धरला होता, अधिवेशनात देखील मांडलं होतं, पीक विमा घोटाळा, त्या संदर्भात जवळपास राज्यातील 96 जे काही CSA सेंटर आहे त्याच्यावरती कारवाई झाली, त्याची ब्लॅकलिस्ट केली आहे त्यांना. आणखी काय मागणी? त्यातले परळीमधले 22 आहेत. हो, परळीमधले जास्त लोक आहेत. CSA सेंटर शोधून आणि राज्यात बी जे उघडले असते ना असे बोगस ॲटम, ते सगळे परळीच मार्गेच तिथं गेलेले आहेत. आणि हा जो घोटाळा आहे तो 5,000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. आणि त्याच्यावरती मी पत्र दिलं आहे CM साहेबांना, याच्यावर चौकशी समिती नेमावी. आणि त्या चौकशी समितीवरती राज्याचा कृषी आयुक्त राहिलेला एका अधिकारी किंवा एखादा कमिशनर त्याच्यावरती नेमावा. आणि कमिशनर म्हणतील ते 2 कलेक्टर घ्यावे आणि चौकशी करावी. बघा तुम्ही केवढा मोठा बवाल बाहेर येतोय. ती याच पीक विमा घोटाळ्यासंदर्भात सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये हा विषय मांडला आणि कृषी मंत्र्यांनी यावरती कारवाई करू असं आश्वासन दिलंय. नेमकं अपेक्षा कृषी मंत्र्यांकडून कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते? काय, हा सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे इथं, त्याच्यामुळं याचा थेट संपर्क. आणि अर्धा पैसा हे केंद्र सरकार देतं, अर्धा पैसा राज्य सरकार देतं. 1 रुपयात पीक विमा काढला जातो. बाकीचे 99 रुपये हे अर्धे केंद्राचे आणि अर्धे राज्याचे. याच्यावरती केंद्राने जर चौकशी लावली तर केंद्र सरकार CBI मार्फत याची चौकशी करू शकतं किंवा आणखी कोणती यंत्रणा असेल तिच्यामार्फत चौकशी करू शकतं. आणि राज्य सरकार, मी देवेंद्रजींना पत्र दिले, देवेंद्रजींनी त्याच्यावरती इंडोर्समेंट केली चौकशी लावावी म्हणून. आणि ते 1-2 दिवसात किंवा 4 दिवसात साहेबांच्या पुढं पत्र जाईल. आणि या आठवड्यात मी आता इथं आहे, गुंतलेलो आहे. आणि माझा फोकस उद्याच्याला माझ्या कार्यक्रमावर आहे. आणि सर्वाधिक मोठा कार्यक्रम संपला की परत फोकस माझा संतोष देशमुखावर आहे. मात्र हे सगळं पत्रकार परिषद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादांची विशेष भेट घेतली. अंजली दमानी यांची पत्रकार परिषद झाली, आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीच्या संदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्या आणि नंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादाची भेट घेतली. हे बघा, धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी निर्णय हा अजितदादांच्या हातात आहे. अजितदादांना सुद्धा जनतेमधून किती इव्हॅल्युएट व्हायचं हे अजितदादांनी ठरवावं. आम्ही कोण? आम्ही पामर लोक आहोत. मज पामराने काय सांगावे मोठ्या माणसाला? मी कोण आहे? एकदम गरीब माणूस आहे, चिल्लर कार्यकर्ता आहे.
छोटा चिल्लर किंवा एखादा तुम्ही चिलटासारखा म्हणा, आम्ही चिलट आहोत. ह्याच्यामध्ये बिग बिननीच काय घ्यायचा तो निर्णय घेतला पाहिजे. चिलटांनी काय सांगावं मोठ्या माणसाला. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयारी कशी झाली आणि काय आव्हान असेल? आम्ही आता तयारी पूर्णपणे लोकांना सांगण्याची केलेली आहे. जनतेला विनंती केलेली आहे, माझ्यावरती प्रेम करणारे जेवढे लोक आहेत त्यांनी मिळेल त्या वाहनाने, आता 4 चाकीच पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे, ह्या आग्रह सोडून डायरेक्ट मोटरसायकलवरती दोघांनी नवरा बायकोनी चलग सखे खुंटे पळला अशा पद्धतीने यावं. आष्टी तालुक्यातल्या लोकांनी 4 चाकी गाडीची अपेक्षा करू नये. सगळ्या फक्त ज्येष्ठ मंडळींना आणि वयोवृद्ध जे काय असतील त्यांना 4 चाकी गाड्यात बसवावं. बाकी सगळ्या तरुणाईनं मोटरसायकलवर यावं. ज्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांनी जोडीने यावं आणि ज्यांची लग्न झालेलं नाहीत त्यांनी टेबल सीट यावं. आपण पाहतोय उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेश धस यांनी सर्व आष्टीतील मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे आणि विकासाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील सुरेश धस यांनी केलं. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून वाल्मिक कराड अटक प्रकरणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमनिया यांनी आरोपाची माळ लावली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी देखील आता धनंजय मुंडे यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विम्याच्या कोट्यवधीचा घोटाळा धनंजय मुंडे यांनी हात दाबून ठेवला असा गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ही 5,000 कोटीची असून परळी मार्गाचे राज्यात बोगस पीक विमा रॅकेट चालला आहे. त्यावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमनिया यांनी आरोपाची माळ लावली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की पीक विमा घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा दाबून ठेवला आहे. मीडिया ट्रायल कोण कशाला करेल? राखेत तुम्ही, पीक विमा तुम्ही, माणसं मारायला तुम्हीच. महादेव मुंडे 15 महिने झाले त्यांची हत्या झाली, त्यांच्या आरोपी अजून सापडला नाही. मीडिया ट्रायल कोण कशाला करेल? राखेत तुम्ही, पीक विमा तुम्ही, माणसं मारायला तुम्हीच. महादेव मुंडे 15 महिने झालं हत्या झाली, त्यांच्या आरोपी अजून सापडला नाही. तुमच्यावरच काय येतं, दुसऱ्यावर काय येईना असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. अंजलीताई यांच्याकडून चूक होत आहे. हा घोटाळा 550 कोटीचा घोटाळा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यांची चौकशी लावली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा दाबून ठेवला आहे. हा घोटाळा 5,000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. मुख्यमंत्र्याकडे पत्र दिले आहे, त्यावर चौकशी व्हावी. समिती आयुक्त राहिलेला एखाद्या अधिकारी किंवा कमिशनर नेमावा. खूप मोठा घोटाळा पुढे येईल असा दावाही सुरेश धस यांनी केला. केंद्र सरकारची कंपनी आहे, याचा थेट संबंध आहे आणि अर्धा पैसा केंद्र सरकार देत आहे, अर्धा खर्च राज्य सरकार देत आहे. 99 रुपये अर्ध केंद्राच्या अर्ध राज्याच्या आहेत. केंद्राने जर चौकशी लावली तर सीबीआय मार्फत चौकशी करू शकतो किंवा आणखी एखादी तपास यंत्रणाकडून चौकशी करू शकतो. धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा सर्वस्वी अधिकार अजितदादांचा आहे. अजितदादांनी हा जनतेमधून किती इव्हॅल्युएट व्हायचंय हे त्यांनी ठरवावं. आता त्यांनी काय करावं हे माझ्यासारखा पामराने काय सांगावं? आम्ही तर चिलटासारखे आहोत असं म्हणत सुरेश धस यांनी अजितदादांना टोला लगावला.